एकदम सोपं. पण तुम्ही मारा मोडीच्या भानगडीत पडू नका. मारीन धोपटीन दादागिरी करीन पोराला, ते झालं एकदा. आता त्या भानगडीत पडूच नका, शाने असतात. आणि तिची पोस्ट व्हायरल होती ना, ते चले चपाटे असते 4-2 पुढची आशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत, मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या, आता राज्यपाल कोठ्यातल्या, राज्यपाल कोठ्यातली तेवढीच संधी ती का हुकली, त्यांचं टंबळच वाजलं. मग त्यांना माहिती आहे याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोठ्यातले देते. कारण विधान परिषदेच्या, विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाही आहेत. मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंबले ते थोडेफार. काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या, मग आम्ही व्हायरल करू पोस्ट. ओबीसीचं वाटलं केलं तुम्ही ते टाकीतो, मग कोणाकोणाचं काय केलं ते पुढे टाकतो. मग माझं बी यादी आहे, काही अडचण नाही. हे बघा, मला लाखो लोक आले इकडं, शांत बसा, लाखो लोक इकडं आले म्हणून माझ्यात मस्तीत बोलणार नाही सरकारला बोलायचं म्हणून. मी खरंच वेगळं रसायन आहे म्हणून देवेंद्र फडणवीस कधी कधी म्हणत असतात वेगळं रसायन आहे. मला जे बोलायचं ते मी खरं बोलतो. माझ्याकडून कोणी पॉझिटिव्ह व्हावं म्हणून मी बोलत नाही. असं मला वाटतं तुमच्या प्रश्नावरती ते मताची चोरी झाली का नाही, मला काय, मी तज्ञ नाही त्यातला. हा ना, मग सांगतो ना तुम्हाला. महिला मग आम्ही एक विचार केला, लोकसभेला कमी पडले, लोकसभेला तर एकानाका निवडून आले. म्हणजे मताची चोरी ते प्रश्न मग आणायचे, पण आता तुम्ही विचारला तई म्हणून सांगतो. जर ते मतात चोरी असते विधानसभेला लोकसभेला खपाखप निवडून आले ना, असं मला वाटतं नसावं गोळ, असं माझं म्हणणं आहे बरं का वैयक्तिक. पण पुढचंही सांगतो, मी काय त्यातला तज्ञ नाही बा. करू शकतात हे काय सुविचारलं नमुने माझे जे करू शकतात गोळ काही सांगता येत नाही. पण आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली. इगो, ते मुख्यमंत्र्यांचा इगो, मराठ्यांचा द्वेष, आकाश मराठ्यांविषयीचा सोडावं असं म्हणणं आहे. म्हणून मी कालच पत्रकार बांधवाजवळ निरोप पाठवला जाहीर मीडियातून. योग्य वेळे योग्य संधी, गोरगरीब मराठींचे करोडोंचे मन जिंकणं. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रीपद नाही दिलं ते तुमच्या रुसल, एखाद्याला पद नाही दिलं ते तुमच्या रुसल. पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तर मरेपर्यंत विसरत नसते. योग्य ट्रॅक आहे आता, अशी संधी आली, योग्य निर्णय घ्या आरक्षण देऊन, हे करोडो मराठे तुमच्या पाठीशी राहतील. पण ते कळतच नाहीये, द्वेषच भरला बस, बाकी काय. चला धन्यवाद. तोंड कोरडे पडले.